तालुका मालेगाव जिल्हा वाशिम। आमच्या वार्डमध्ये 5 वार्डमध्ये तहसील कार्यालयाच्या मागे सगळे गोरगरीब जनता आहे आणि पाण्याची अशी समस्या आहे की एक महिना नळ येत नाही आणि धरणाचं पाणी आणि ते धरणाचं पाणी तेच प्यायले आणि तेच वापरायला एका महिन्यात काय करायचं। मग ते मोटर पाईपलाईन टाकली ना तिथून, ते आमदाराच्या ह्याच्यातून जे टाकली त्या निधीतून, तर ती आम्हाला मोटर पाईपलाईन पाहिजे, आम्हाला टँकर पाहिजे नाही। टँकरनं भानगडी उपस्थित होत आहे। सध्या तुमच्या वाड्यात पाणी नाही का? सध्या पाणी नाही। किती दिवस झाले? 1 महिना झाले नळ नाही। नळ नाही तर आता पाणी कुठून आणता तुम्ही? पाणी आम्ही इकडून तिकडून असं 2 हांडे 3 हांडे याच्यातच आम्ही काही हे करतो। मी 5 वार्डात राहते, अशोकनगरात। नाव? गीताबाई। आमच्या अशोकनगरात 1 महिना झाले नळ नाही। आमच्या इकडून तिकडून लोक पाणी आणतात, आम्ही सरपंचाला मागा गेलो तर बरं काय नळ सोडत नाही। आणि आता आम्ही आमच्या वार्डातल्या मेंबरनं तक्रार केली तहसीलवर की घागर मोर्चा काढला। मग अशोकनगरात सगळ्या गांधीनगरातल्या बाया जमा झाल्या, तर पाण्यासाठी तहसीलदाराकडे निवेदन दिलं। तुम्ही ग्रामपंचायतमध्ये मुद्दा उचलला नाही का? उचलला ना। हां, तर मग काय म्हणणं आहे त्यांचं? ते नाही म्हणतात, ते आता जे निधीतून जे पाईपलाईन झालेली आहे तर ते आमचं म्हणणं आहे की ती आमची तुम्ही मागणी पुरी करा, आम्हाला ती त्या हापशीवर मोटर बसवू द्या। इकडं बरेच लोक गरीब आहेत, शेतात कामाला जाणारे येतं गांधीनगरातली, पाण्याची लय हे